मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये कोयत्याचे वार वाढले आहेत। लोकमान्य नगर परिसरामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। 2 तरुण आणि महिलांवर चाकूने वार केला असल्याची घटना घडली आहे। कोयता हातात घेतल्यामुळे परिसरामध्ये घबराट निर्माण झाली। 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत, तर त्यांच्यावरती सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळी पोलीस स्टेशन स्थानकामधील पोलीस दाखल झालेत। या प्रकरणी तपास सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। विकास कामांच्या पाहणीनंतर सकाळी 8:30 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते जनता दरबार घेणार आहेत। जनता दरबार झाल्यानंतर बारामती क्लब येथे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित उद्योजक मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानंतर 3 वाजता अजित पवार हे पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। संध्याकाळी पंढरे येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला देखील ते संबोधित करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील आज बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 9च्या दरम्यान सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे बारामती शहरात नव्याने सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत। तसेच बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहेत। शहरात आणि तालुक्यामध्ये सांत्वन भेटी देखील सुळे घेणार आहेत। पक्ष शाखेचे उद्घाटन आणि युवकांबरोबर संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सकाळी 6 वाजता पैठण तालुक्यातील चितेगाव शिवारामध्ये अतिदाबाने पाणी सोडण्यात आल्यामुळे फुटली। एकीकडे शहरामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी त्या ठिकाणी होते। आज पहाटेपासूनच पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव शिवारामध्ये ही जलवाहिनी फुटली असून जवळपास 100 फूट इतके उंच पाण्याचे धुरांडे उडाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय शिवसेना अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चौकाचौकात कार्यक्रमाची फलकबाजी पाहायला मिळाली। देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर होत असलेली हवाई कोंडी, विमानाच्या इंधनाचा होत असलेला अपव्यय यामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने विमानांच्या संख्येमध्ये कपात करण्याचे निर्देश मुंबई विमानतळाला दिले होते। यामुळे विस्तारा, आकासा, इंडिगो या आघाडीच्या विमान कंपन्यांनी विमानांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आणि विमानांची संख्या कमी होणार असून येत्या उन्हाळ्यामध्ये मागणी वाढल्याने विमान प्रवास किमान 25% महागणार आहे। रेल्वे प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त व्हावा याकरता पश्चिम रेल्वेने अंधेरी ते चर्चगेट दरम्यान प्लॅटफॉर्म लांबी वाढवून धीम्या मार्गावरही 15 डब्याची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी गुरुवारी आयोजित मेरा तिकीट मेरा इमान स्पर्धेतील पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलताना दिली। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतलाडोहा आणि कामठी खैरी प्रकल्पामध्ये गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। मात्र नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास संभाव्य संकटावर मात करता येऊ शकते। उन्हाळा उंबरठ्यावर आहे। या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने नागपूर आणि विदर्भातील प्रमुख जलसाठ्यांचा आढावा घेतला असता चित्र फारसे उत्साहवर्धक दिसून आले नाही। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील तोतलाडोहा आणि कामठी खैरी या 2 मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास स्थिती अतिशय चिंताजनक आहे। दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात राहून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठी घातपात कारवाई करण्याचा कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्र जप्त केले। छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलमधील बेरीबाग परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शहरातील इसिस कनेक्शन पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले। मोहम्मद जोएब खान असे NIAने अटक केलेल्या
संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. तो वेब डिझायनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्करोगाच्या रुग्णांच्या फायद्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या सहभागाने तळोजा येथील मुख्य कार्यालयामध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केलं. अवकाळी पावसाचा वाशिम जिल्ह्याला पुन्हा फटका बसला असून अवकाळी पाऊस बरसल्याने हरभरा, तूर, गहू यासह हायब्रिड ज्वारी, मका आणि फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय तो आंबा पिकाला. आंबा पीक बहरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळी संकटाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरामध्ये विविध मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती सेनेकडून यावर्षी सुवर्ण होऊनची 8 फूट व्यासाची आणि 140 किलो वजनाची पितळी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शहरातील नाव दरवाजा भागामध्ये बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह 5 कारागीर गेल्या 20 दिवसांपासून हा होऊन घडवण्याचं काम करतायत. उद्यापासून जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर प्रत्यक्ष हा होऊन नाशिककरांना पाहायला मिळेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. मात्र अद्याप प्रशासन वगळता सरकारमधील कोणीही जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.